मनूचा विरोध का? तिसरा भाग. मनू व मनुस्मृतीवर आक्षेप. आता मनू व मनुस्मृती यावर घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांचा परामर्श घेऊया. मुख्यत्वे या आक्षेपांचे 3 वर्गांत विभाजन केले जाऊ शकते. क. मनूने जन्मावर आधारित जाती व्यवस्था निर्माण केली. ख. त्या व्यवस्थेत मनूने शूद्रांविषयी अर्थात दलितांविषयी पक्षपातपूर्ण व अमानवीय विधाने केली आहेत, तर सवर्णांना विशेषतः ब्राह्मणांना विशेषाधिकार प्रदान केले आहेत. अशा प्रकारे मनू शूद्रविरोधी होता. ग. मनू स्त्रीविरोधी होता. स्त्रिया व पुरुषांना त्याने समान अधिकार दिले नाहीत. मनूने स्त्रियांची निंदा केली आहे. या आक्षेपांच्या समाधानासाठी बाह्य प्रमाणे व मते यांच्यापेक्षा अंतःसाक्षी अधिक विश्वासार्ह ठरतील, म्हणून येथे मनुस्मृतीच्या अंतःसाक्षीच्या आधारावर निष्कर्ष काढणे इष्ट ठरते. क. मनूच्या वर्णव्यवस्थेचे खरे स्वरूप. 1. मनूची वर्णव्यवस्था गुण कर्म योग्यतेवर आधारित व वेदमूलक. मनुस्मृतीत वर्णिलेली गुण कर्म योग्यता यावर आधारलेली वर्णव्यवस्था वेदमूलक आहे. ही मूलतः ऋग्वेद, यजुर्वेद व अथर्ववेद या 3 वेदांत आढळते. मनू वेदांना धर्मकारणात परम प्रमाण मानतो, म्हणून त्याने वर्णव्यवस्था ही धर्ममूलक व्यवस्था मानून त्यास वेदांतून ग्रहण करून प्रचारित व प्रसारित केली. 2. वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था यात अंतर व परस्पर विरोध. मनूची वैदिक वर्णव्यवस्था गुण कर्म योग्यतेवर आधारित आहे, जन्मावर आधारित नाही. हे ध्यानात घेणे आवश्यक आहे की वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था परस्पर विरोधी व्यवस्था आहेत. एकीच्या उपस्थितीत दुसरी टिकाव धरू शकत नाही. याचा अंतर्निहित अर्थभेद समजून घेतल्यास त्याचे मूळचे अंतर सहजपणे ध्यानात येते. वर्णव्यवस्थेत वर्ण प्रमुख असून जाती व्यवस्थेत जात अर्थात जन्म प्रमुख आहे. ज्यांनी याचा समानार्थी उपयोग केला आहे त्यांनी स्वतःस व वाचकांना भ्रमात टाकले आहे. वर्ण शब्द व्रै वर्णे धातूपासून बनला असून त्याचा अर्थ आहे ज्यांचे वर्ण करता येते, ज्याचा स्वीकार करता येतो तो समुदाय. निरुक्तामध्ये आचार्य यास्कने याचा अर्थ असा स्पष्ट केला आहे: वर्णः वृणोते. वर्ण करणे अर्थात स्वीकारणे यापासून वर्ण शब्द बनला. तर जाती याचा अर्थ आहे जन्म. या अर्थाने जाती शब्द मनुस्मृतीत उपयोजिला आहे. जाती अंधबधिरव, जन्माने आंधळे बहिरे. जातीम स्मरती पौर्विकीम, पूर्वजन्माचे स्मरण करतो. द्विजाती, द्विज, कारण त्यांचे 2 जन्म होतात. एक जाती शूद्र, कारण त्याचा विद्या जन्म होत नाही, एकच जन्म होतो. वैदिक वर्ण व्यवस्थेत समाज ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या 4 वर्णांत व्यवस्थितपणे स्थिर केला गेला आहे. जोपर्यंत गुण कर्म योग्यतेच्या आधारावर व्यक्ती या समुदायांचे वर्ण करीत राहिले तोपर्यंत ती वर्णव्यवस्था म्हणविली गेली. जेव्हा जन्माने ब्राह्मण, शूद्र इत्यादी मानले जाऊ लागले तेव्हापासून ती जाती व्यवस्था बनली. तर वर्ण शब्दाचा धातू प्रत्ययमूलक अर्थ सुद्धा हा संकेत देतो की जेव्हा अशी व्यवस्था बनली तेव्हा ती गुण कर्म योग्यतेनुसार वर्ण केली जात होती, जन्माने नव्हती. 3. वर्णात जातींचा उल्लेख नाही. मनूने रचलेल्या वर्णव्यवस्थेचा एक मोठा पुरावा हा की मनूने केवळ 4 वर्णांचाच उल्लेख केला आहे. कोण्या जातीचा अथवा गोत्राचा उल्लेख नाही.
यावरून दोन तथ्ये स्पष्ट होतात. एक, मनूच्या काळी जन्मावर आधारित कोणतीही जाती व्यवस्था नव्हती. दोन, जन्म अथवा गोत्राचे वर्णव्यवस्थेत काही महत्त्व नव्हते व त्यांच्या आधारे वर्णप्राप्ती होत नव्हती. जर मनूच्या वेळी जाती होत्या व जन्माच्या आधारावर वर्ण निर्धारण होत होते तर जातींची गणना अवश्य झाली असती व असे म्हटले असते की अमुक जात वा गोत्र ब्राह्मण आहे व अमुक शूद्र. मनू जन्म आधारित मोठेपणास किती उपेक्षणीय समजत होता याचे ज्ञान त्या श्लोकाने होते, जेथे भोजनार्थ कुलगोत्राचे कथन करणाऱ्याने त्याने वातांशी म्हणजे वमन करून पुन्हा तेच खाणारा अशा निंदित विशेषणाने संबोधले आहे. तसेच आदर व मोठेपण यांच्या मानदंडात कुल, गोत्र, जात याचा उल्लेखही नव्हता, केवळ गुणकर्माचा आहे. 4. मनूला जाती व्यवस्थापक मांडल्याने मनुस्मृतीची रचना व्यर्थ. जर आपण मनूस जन्माआधारित वर्णव्यवस्थेचा प्रतिपादक मानले तर मग मनुस्मृती रचनेचा उद्देशच व्यर्थ ठरेल. कारण मनुस्मृतीत वेगवेगळ्या कर्मांची योजना केली गेली आहे. जर एखादी व्यक्ती जन्मानेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र म्हणविली गेली तर विहित कर्म करो अथवा न करो त्याच वर्णात राहील. त्यासाठी कर्माचे विधान निरर्थक ठरेल. मनूने जी वेगवेगळी कर्मे निर्धारित केली आहेत ती हेच सिद्ध करतात की ते जन्माने नव्हे कर्मानुसार वर्णव्यवस्था मानत होते. 5. वर्णव्यवस्थेत वर्णपरिवर्तनाचे विधान. वर्णव्यवस्था व जाती व्यवस्था यांच्यात मोठे अंतर हे आहे की वर्णव्यवस्थेत वर्णपरिवर्तन होऊ शकते व व्यक्तीस वर्णपरिवर्तनाचे स्वातंत्र्य असते, परंतु जाती व्यवस्थेत ज्या जातीत जन्म झाला तीच जात अखेरपर्यंत कायम असते. मनूची व्यवस्था वर्णव्यवस्था होती जिच्यात व्यक्तीस वर्णपरिवर्तनाचे स्वातंत्र्य होते. याविषयी मनुस्मृतीचा एक महत्त्वपूर्ण श्लोक प्रमाण म्हणून उद्धृत केला जातो, जो सर्व शंकांचे निरसन करण्यास सक्षम आहे. शूद्रो ब्राह्मणतां येति ब्राह्मणश्चेति शूद्रतां क्षत्रियात जातमेवं तु विद्यात वैश्यात तथैव च. अध्याय 10 श्लोक 65. अर्थात गुण, कर्म, योग्यता यांच्या आधारावर ब्राह्मण शूद्र बनू शकतो व शूद्र ब्राह्मण. अशाच प्रकारे क्षत्रिय व वैश्य यांच्यातही वर्णपरिवर्तन होऊ शकते. 6. निर्धारित कर्माच्या त्यागाने वर्णपरिवर्तन. मनुस्मृतीत असे अनेक श्लोक आहेत की ज्यात निर्धारित कर्माचा त्याग केल्यामुळे व निकृष्ट कर्मे केल्यामुळे द्विजांची शूद्रकोटीत गणना केली गेल्याचे विधान आढळते व शूद्रांना श्रेष्ठ कर्मामुळे उच्च वर्ण प्राप्तीचे विधान आहे. 7. महाभारत काळापर्यंत वर्णव्यवस्थेचे प्रचलन. वरीलप्रमाणे व युक्तीद्वारा ही गोष्ट स्पष्ट होती की मनूद्वारा विहित वर्णव्यवस्थेत सर्व व्यक्तींना गुणकर्मानुसार वर्णात दीक्षित होण्याची योग्य संधी प्राप्त असे. ऋग्वेदापासून महाभारत म्हणजे गीतेपर्यंत ही कर्माधारित वर्णव्यवस्था चालत राहिली आहे. गीतेत स्पष्ट शब्दात सांगितले आहे, चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः. अध्याय 4 श्लोक 13. अर्थात गुण कर्म विभागानुसार चातुर्वर्ण व्यवस्था निर्मिली गेली आहे, जन्मानुसार नाही. 8. वर्णपरिवर्तनाची ऐतिहासिक उदाहरणे. भारतीय इतिहासात शेकडो असे पुरावे उपलब्ध आहेत जे कर्मावर आधारित वर्णव्यवस्थेची पुष्टी करतात व जे हेच सिद्ध करतात की कोणताही वर्ण जन्मावर आधारित नाही व जन्मामुळे जोडला गेला नाही. जसे दासीचा पुत्र कवश ऐलुष व शूद्र पुत्र वत्स मंत्रद्रष्टे असल्यामुळे दोन्हीही ऋग्वेदाचे ऋषी म्हणून मान्यता पावले.
क्षत्रिय कुळात उत्पन्न झालेला राजा विश्वामित्र ब्रह्मर्षी बनला. अज्ञात कुलाचा सत्यकाम जाबाल ब्रह्मवादी ऋषी बनला. चांडाळा घरी जन्मलेला मातंग पुढे ऋषी म्हणविला गेला. काही गोष्टींच्या आधारे निम्न कुलात उत्पन्न वाल्मिकी महर्षी वाल्मिकी पदवीस प्राप्त झाला. दासीपुत्र विदुर राजा धृतराष्ट्राचा महामंत्री बनला व महात्मा विदुर म्हणविला गेला. दशरथ पुत्र राम व यदुकुलात उत्पन्न श्रीकृष्ण भगवान म्हणून संबोधले गेले. ते ब्राह्मणाचेही पूज्य बनले जरी ते कुळाने क्षत्रिय होते. याउलट कर्मामुळेच पुलस्त्य ऋषींचा वंशज लंकाधिपती रावण राक्षस म्हणविला गेला. रामाचा पूर्वज रघुचा प्रवृद्ध नामक पुत्र नीच कर्मामुळे क्षत्रियाकडून बहिष्कृत होऊन राक्षस बनला. राजा त्रिशंकू चांडाळ झाला. विश्वामित्राचे अनेक पुत्र शूद्र म्हणविले गेले. 9. जातींचे वर्णपरिवर्तन. व्यक्तिगत उदाहरणांच्या व्यतिरिक्त इतिहासात संपूर्ण जातीची अथवा जातीच्या मोठ्या भागांचे वर्णपरिवर्तन झाल्याची उदाहरणे पण आढळतात. महाभारतात व मनुस्मृतीमध्ये काही पाठभेदासोबत आढळणाऱ्या श्लोकावरून हे स्पष्ट होते की खालच्या समजल्या जाणाऱ्या काही जाती अगोदर क्षत्रिय होत्या, परंतु क्षत्रिय कर्तव्यांचा त्याग केल्यामुळे ब्राह्मणांद्वारे सांगितले गेलेले प्रायश्चित्त न घेतल्यामुळे त्या शूद्रकोटीत गणल्या जाऊ लागल्या. शनकैस्तु क्रियालोपादिमा क्षत्रियश जातयः वृषलत्वं गता लोके ब्राह्मणा दर्शनेन च पौण्ड्रकाश्चोदद्रविडाः काम्बोजाः यवनाः शकाः पारदाः पहलवाश्चनाः किराताः दरदाः कशाः. मनुस्मृती अध्याय 10 श्लोक 43-44. अर्थात आपल्या निर्धारित कर्तव्यांचा त्याग केल्या कारणाने व मग ब्राह्मणाने सांगितलेले प्रायश्चित्त न घेतल्यामुळे हळूहळू या क्षत्रिय जाती शूद्र म्हणू लागल्या. पौंड्रक, औड्र, द्रविड, कांबोज, यवन, शक, पारद, पहल्लव, चीन, किरात, दरद, खश. महाभारत अनुशासन पर्वात श्लोक 17-18 मध्ये या व्यतिरिक्त मेकल, लाट, काणवशिरा, शौंडिक, दार्व, चौर, शर्बर, बर्बर या जातींचाही उल्लेख आहे. यानंतर सुद्धा वर्ण परिवर्तनाची उदाहरणे इतिहासात आढळतात, जे विल्सन व H.L. रोज यांच्या मते राजपुतांनी सिंध व गुजरातच्या पोखरणा या पुष्करण ब्राह्मण व उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्याच्या आमताडाच्या पाठक व महावर राजपूत वर्ण परिवर्तनाचे कनिष्ठ जातीच्या लोकांचे उच्च जातीत परिवर्तन झाले. संदर्भ हिंदी विश्वकोश भाग 4. 10. चारही वर्णात आढळणाऱ्या समान गोत्रांचे रहस्य. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व दलित जातीमध्ये समान रूपात आढळणारे गोत्र ऐतिहासिक वंश परंपरेची पुष्ट उदाहरणे आहेत, जी हे सिद्ध करतात की हे सर्व एकाच मूळ परिवारांचे वंशज आहेत. प्रथम वर्णव्यवस्थेत ज्यांनी गुणकर्मयोग्यतेच्या आधारे जो वर्ण स्वीकारला ते त्या वर्णाचे म्हणू लागले. नंतर विविध कारणांनी त्यांचे उच्च नीच वर्ण परिवर्तन होत गेले. कोण्या प्रांतात ते ब्राह्मण वर्णात राहिले, तर कोठे क्षत्रिय, तर कोठे शूद्र म्हणविले गेले. कालक्रमानुसार जन्माच्या आधारावर त्यांच्या जाती रूढ झाल्या क्रमशः.